नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि कलातीर्थ भजनी मंडळाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी निसर्गाविषयी आपले विचार स्वामिनी व्लॉग्सवरती खूप छान पद्धतीने व्यक्त करतायत आणि आपल्याला ते विचार ऐकता येत आहेत। त्यामुळे मला खूप छान वाटतंय। आजचा पण एपिसोड आपण आता लगेचच सुरू करूयात। नमस्कार, मी मंगल फरांदे। आम्ही कलातीर्थमध्ये जॉईन झालो अश्विनीताई काळे यांच्याकडे। पण आम्हाला अश्विनीताईंकडे जॉईन झालो तेव्हा इतकं की जाऊ की नाही, करू की नाही भजन, आपल्याला जमेल का असं वाटलं। पण गेल्यानंतर इतका आनंद झाला की आम्ही जे काही दुःख, सगळ्यांना प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेच आहे, ते दुःख आम्ही विसरून गेलो। वा, त्या दुःखातून बाहेर प्रत्येकजण पडत गेला की बरं वाटतं, इथं आल्यावर आम्हाला खूप समाधान होतं आहे असं आम्हाला वाटलं। पण नंतर आमचे सगळे कार्यक्रम झाले। अश्विनीताईंनी प्रत्येक ठिकाणी मंदिरात कार्यक्रम केले, त्याबद्दलसुद्धा आम्हाला इतकं अश्विनीताई सांगतात की तुमचा कार्यक्रम खूप छान झाला। त्यामुळे आमचं मन अगदी भरून गेलं। खरंच आपल्याला येतं की काय, की नाही येत तरी म्हणतायत, पण तरी पण आनंद व्हायचा। किती खूप त्यांच्याबद्दल किती बोलावं। अश्विनीताई कधी त्या रागावल्या नाही, कधी आमच्यावर रुसल्यासुद्धा नाहीत की तुम्ही आला नाहीत म्हणून आज हे। फक्त त्यांनी आता आम्हाला निसर्गाबद्दल एक संधी दिली आहे बोलण्याची, तर त्याबद्दल मी 2 शब्दच बोलणार आहे, जास्ती बोलणार नाही आहे। पण निसर्ग हा खूपच काही देऊन जातो आपल्याला। शेतात पावसाळा येऊन गेला की शेताची शेतकरी पेरणी करतात, त्याच्याबद्दल किती सुंदर वाटतं, हिरवंगार होतं। आणि जसं काय त्या शेतीने शालू पांघरला हिरवा असं वाटतं। पण आपण त्याच्याबद्दल कधी काही बोलतो का? आपण कधी काही म्हणतच नाही। त्याचा कधी धन्यवाद मानतो का आपण? त्यांना निसर्गाला कधीच काही म्हणू शकत नाही की तू आमच्यासाठी एवढा हे झालाच। यावेळेस आपण जे आंबे खातो, पण ते किती काही देऊन जातात। तो आंबा म्हणतो का रे मी एवढं तुम्हाला दिले, मला त्याच्याबद्दल काहीच दिलं नाही। तो कधी तर रस चाखून बघतो का? नाही बघत रस चाखून। बरोबर, त्याचा धन्यवाद द्या। आणि त्या परमेश्वराबद्दल जे काय आहे, परमेश्वराने जे निसर्ग उत्पन्न केलेला आहे त्याला धन्यवाद करा, त्याचा धन्यवाद द्या। निसर्ग इतकं सुंदर आहे आणि त्यापेक्षाही जास्ती परमेश्वर खूप सुंदर आहे। क्या बात आहे। आणि मी एक कविता म्हणून दाखवतो। हो हो हो। माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल, माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा। डोंगरांची वस्ती माझ्यात आहे, झाडे वेलींची गर्दी माझ्यात आहे, नद्या नाले ओढे धुंद ती हवा, कधी माझ्या अंगणात येऊन पहा। रिमझिम पावसात भिजून जा, कधी गडद धुक्यात न्हाऊन जा, लांब पारंब्यावर झुलत राहा, कधी झऱ्यातून चालून पहा। सुंदरता अजूनही माझ्यात आहे, बस तुमच्या मदतीचा साथ पाहे। आज ही देईन तीच गार हवा, किमान एकदा तरी झाड लावून पहा, किमान एकदा तरी झाड लावून पहा। वा वा वा, खूपच मस्त। आणि अमोलदादाला पण धन्यवाद, कारण अमोलदादा निवेदन करताना खूपच बरं वाटतं, ते सांगायचं विसरून गेलं। वा वा। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे, तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।